नमस्कार मित्रांनो, आज आपण filterwala.com या कंपनीद्वारे बसवलेला एक 500 लिटर फिल्टर प्लॅन, जो की एका तासाला 500 लिटर पर आवर्स पाणी देणार आहोत. त्या प्लॅनविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. कालच आपण तो फिटिंग केलेला आहे, फिटिंग झालेला आहे, इरेक्शन सर्व झालेलं आहे त्याचं. त्याविषयी आपण आता जाणून घेऊ माहिती. तर त्यामध्ये आपण कोणते कोणते पार्ट वापरले आणि त्याला जागा किती लागते, त्याला पाणी किती डिटेलचं लागतं आणि पाण्याचा आउटपुट किती निघतो, आपण हे त्याच्यात जाणून घेणार आहोत. तर आता आपण प्रथम बोरवेलचं पाणी साठवण्यासाठी एक टाकी बाहेर ठेवलेली आहे. त्या टाकीतून आपण मध्ये एक पाईप घेतला, इनलेट कनेक्शन. इनलेट कनेक्शनद्वारे आपण इथे पाणी आणलं. यानंतर एक ग्राउंडर अर्धा HP पंप लावला आहे. अर्धा HP पंपच्या नंतर आपण एक प्रेशर कमी जादा जर झाला तर प्लॅन्ट ॲटोमॅटिक बंद झाला पाहिजे, त्यासाठी आपण एक स्विच लावला आहे. त्यानंतर एक ड्युअल मीडिया फिल्टर लावला आहे आपण, की त्यामध्ये सँड आणि कार्बन असे टाकलेले असतात. एक 10-54 वेसल आहे, त्याला एक 1.5 इंची मल्टीप्लेट वाल आहे. त्या मल्टीप्लेट वालला वेगवेगळ्या प्रकारचे 3 ऑप्शन असतात, एक फिल्टर, एक रिंग्स आणि एक बॅकवॉश. असे 2 प्रकारचे आपण मल्टीप्लेट वाल लावले. त्याला 2 वेसल लावले. त्या वेसलमध्ये एका वेसलमध्ये आपण सँड टाकलेली आणि सँड आपण 2 प्रकारचे टाकलेले आहे. त्यानंतर कार्बन फिल्टर, हा ACF फिल्टर म्हणतो आपण त्याला ॲक्टिवेटेड कार्बन फिल्टर. जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाण्यामध्ये आपण जे स्मेल असतो, जो पाण्याचा कलर डाऊन झालेला असतो, तो कलर आणि स्मेल आणण्याचं काम हे कार्बन फिल्टर करत असतो. आणि पाण्यामधील माती वगैरे कमी करण्याचं काम हे सँड फिल्टर करत असतो. त्यानंतर आपण एक फ्री फिल्टर लावलेले आहे, जी न सँड फिल्टर कार्बन फिल्टरमधून जी थोडीशी धूळ म्हणा, माती म्हणा किंवा तुमचं शेवाळ म्हणा, हे जर पुढे येत असेल तर त्यासाठी आपण एक 5 मायक्रॉनची फ्री फिल्टर लावलेली आहे. 5 मायक्रॉनच्या फ्री फिल्टर नंतर आपण पाणी घेतोय हाय प्रेशर पंप. हा आपण CRI कंपनीचा 2 आकाराचा CRI पंप लावलेला आहे. हाय प्रेशर पंप म्हणतात त्याला. तो लावल्यानंतर त्याच्यातून जे आउटपुट निघतं पंपातून, तो मेम्ब्रेनला दिलेले आहे. यामध्ये आपण SS हाऊसिंगचं मेम्ब्रेन वापरलेलं आहे. सरासरी 500 लिटर LPSला FRP मध्ये वापरलेलं असतं, पण आपण SSचं वापरलेलं आहे. कारण की का SSमुळं ते लाईफ टाईम त्याला लाईफ असते, त्याला खराब होत नाही, ब्रेकेज होत नाही. त्यानंतर वेस्टेज पाणी, आता मेम्ब्रेनमध्ये गेल्यानंतर वेस्टेज पाणी बाजूला निघतं. आपण इथं वेस्टेज पाण्यासाठी रोटामीटर लावलेलं आहे. त्याच्यानंतर हे प्युअर पाण्यासाठी एक रोटामीटर लावलेलं आहे. हे 2 प्रेशर गेज लावलेले आहेत. आणि आपण त्याला महत्त्वाचं म्हणजे प्रोटॉनचा पॅनल लावलेला आहे. कारण प्रोटॉनचा पॅनलची सर्व्हिस पण चांगली आहे, त्याला मेंटेनन्स करण्यासाठी पण त्याचे एकदम व्यवस्थित नाही का फीचर्स आहे. त्यानंतर आपण बोरवेलचं पाणी असल्यामुळे आपण त्याला नाही का एक डोजिंग पंप लावलेला आहे. पर हवर 6 LPHचा हा डोजिंग पंप आहे. हा इन बेल्ट आपल्याला आरोमध्ये आपण देत राहतो. त्याबरोबर आपण एक 5 लिटरचा डोजिंग कॅन पण देत असतो. या डोजिंग कॅनचं एक वैशिष्ट्य असं असतं, तर पाण्यामधील जे स्केल आहे, हे स्केल एका ठिकाणी कुठं जागा करून मेम्ब्रेन चोकअप करू नये. मेम्ब्रेन चोकअप झाले तर पाण्याचा फ्लो कमी होतो, पाण्याचा TDS वाढतो. त्याच्यासाठी आपण हे डोजिंग केमिकल दिलेलं आहे. आता डोजिंग केमिकल दिलं, आरोपून आपण बॅकवॉश वगैरे करून चालू केलेलं आहे. त्याला फक्त एका बटनवर आपण त्याला ऑन ऑफ करणार आहोत. याला नाही का ॲटो मॅन्युअल 2 ऑप्शन आहे. ॲटो मॅन्युअलमध्ये हे ऑन केलं का, एक ॲटोमध्ये ठेवलं तर एकच बटन दाबल्यानंतर आपला पूर्ण प्लॅन चालू होता. पहिले छोटी मोटर चालू होती, त्यानंतर एक 5 ते 5 सेकंदानंतर हाय प्रेशर पंप चालू होतो. पूर्ण ॲटोमेशन ह्या पॅनलमध्ये आपण केलेलं आहोत. महत्त्वाचं म्हणजे हा प्लॅन फक्त 500 लिटर पर हवरचा आहे, तरी पण आपल्याला 6 kg प्रेशरला हा 800 लिटरचा फ्लो देत आहे. म्हणजे मेम्ब्रेन जर चांगले वापरले आणि पंप जर चांगला वापरला तर तुम्हाला पाण्याचा फ्लो जास्त मिळतो. जो 500 लिटर एका तासाला द्यायला पाहिजे, तो आपल्याला एका तासाला 8 लिटर देतो आहे. म्हणजे आपली लाईटची पण बचत होती, पाण्याची बचत होती आणि वेळेची बचत होती. आपल्या या 3 गोष्टींचं जर बचत करायची असेल तर आपण चांगल्या प्रकारचे मेम्ब्रेन आणि पंप टाकले पाहिजे. आता हा पॅनल, या पॅनलमध्ये तुमचं व्होल्टेज किती आहे हे पण आपल्याला दाखवत आहे. त्याच्यानंतर तुमची हाय प्रेशर किती करंट घेतो, छोटी मोटर किती करंट घेते, TDS किती आहे, हे सर्व या एका पॅनलमध्ये तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण हा पॅनल, ही टाकीमध्ये जे पाणी जातं फिल्टर आलेलं आहे, या टाकीमध्ये पाणी गेल्यानंतर ॲटोमॅटिक प्लॅन बंद होणार. टाकीतलं पाणी कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिक प्लॅन पुन्हा चालू होणार. आणि हे जे फिल्टर झालेलं पाणी आपण टाकीत साठवण्याच्या अगोदर एक UV पण लावलेला आहे. शक्यतो सरासरी हा UV फक्त इंडस्ट्रीयल आणि
हॉस्पिटल याच्यामध्ये लागतं. पण आता आपण नाही का चार प्लॅन्टला सुद्धा UV चालू केलेला आहे. कारण की का तर यावर्षी पाऊस खूप झालेला असल्यामुळे बऱ्याचशा पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्याच्यामुळे बॅक्टेरिया भरपूर झालेला आहे पाण्यामध्ये. बॅक्टेरियामुळे आपल्याला UVची खूप गरज आहे. हे फीचर्स आपण दिलेले आहे. कमी किमतीमध्ये आपण चांगला प्लॅन्ट इथं आपण आज फिटिंग केलेला आहे. आणि याच्यानंतर आपण आउटपुट याचं जे पाणी आहे फिल्टर झालेलं ते ATMद्वारे बाहेर काढणार आहे. UV नंतर जे पाणी स्टोरेज केलं आहे ते UVचं पाणी आपण डायरेक्ट ATM मशीन दिलेलं आहे. ATMमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे कॉईन टाकायचे आहेत. 10 रुपयाचा कॉईन आहे, 5 रुपयाचा कॉईन आहे, 1 रुपयाचा कॉईन आहे, 2 रुपयाचा कॉईन आहे. त्यामध्ये आपण एक कॉईन टाकला, कुठलंही बटन दाबायची गरज नाही. फक्त कॉईन टाका आणि तुम्हाला कंटिन्यू पाणी चालू होऊन जाणार. आपला 20 लिटर पाणी झाल्यानंतर ते ॲटोमॅटिक बंद पण होणार आहे. तुम्हाला कुठलेही बटन दाबायची किंवा कुठलीही जास्त प्रोसेस करायची गरज नाही. कॉईन बरोबर आता आपण त्याला ॲरो टेक्नॉलॉजीनुसार आपण QR सिस्टीम पण लावलेली आहे. आपण गुगल पे, फोनपे कुठलेही स्कॅनरवर आपण याचं स्कॅन केल्यानंतर आपल्याला पाणी पण चालू होणार आहे. खूप चांगली सुविधा आलेली आहे. लवकरात लवकर आपण ती बसून घ्यावी.